थँक्यू डीजे, थँक्यू भरत मोरे सर. आदरणीय सदानंद पाटीलजी यांच्या हस्ते अनिकेत याला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट मिळताना कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत. एक सुंदर फिनिश, बॅक टू बॅक 3 चौकांवर आपल्या संघाला विजयीपद घेऊन दिलं. नेमा बॉयज संघ प्रथम विजयी. चला एक मोठी लढत विघ्नेश फायटर विरुद्ध पीसीसी पाचपायरी क्रिकेट क्लब. विघ्नेश फायटर संघाचा विचार केला तर पहिला सामना विजयपद घेऊन आले कर्णधार सोनू याची एक अष्टपैली खेळी पहिल्या सामन्यामध्ये दिसली. आता दुसरा सामना विघ्नेश फायटर विरुद्ध पीसीसी निखिल आणि अभिषेकची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. सलामीची जोडी. अच्छा अभिषेक नॉन स्ट्राईक एंडला दोन्ही अभिषेक उभे. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक पंचांकडे दाद मागितले. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना मैदानाच्या आतमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत, एक गुड फिनिशिंग दाखवली मैदानाच्या आतमध्ये. लगातार 3 चौकार आणि चौकार. पहिलाच चौकार येतोय पीसीसी या संघाचा. कमॉन डीजे. थँक्यू. पहिला चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न दुसऱ्या चेंडूवरती चालू होता आणि तो यशस्वीरित्या पार पडला. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडूची सांगता. 1-13-1 असं कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये समीकरण निखिलच्या माध्यमातून. अभिषेक सुद्धा चांगली गोलंदाजी करताना 3 चेंडू 4 धावा. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतो फ्रँडलेगच्या दिशेने. धावचीची संधी. पंचांकडे दाद मागितली. एक यष्टी काढून टाकली आणि एक बेल्स ठेवली उभी. सुरेख सोनूचा विचार केला तर यष्टीरक्षक सतत 3 दिवसापासून ग्राउंडवरती आपल्याला दिसत आहेत. नक्की या ग्राउंडचा लेखाजोखा आहे आणि लेखाजोखा आहे तर दाखवला त्यांनी. पहिल्या सामन्यामध्ये लेखाजोखा दाखवला. का सतत ग्राउंडवर 3 दिवस उपस्थिती होती दाखवून दिले. आपल्या संघाला एक अष्टपैलू खेळकडून जिथून दाखवले सोनू यांनी. यष्ट्यांच्या मागे एक सुंदर स्माइल बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरती. वारंवार क्षेत्ररक्षण थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षणाला कुठेतरी सरकवण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या क्षेत्ररक्षण पॉईंटचा भाग कुठेतरी उघडा ठेवलाय. त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेलाय सरळ षटकाराला. कमॉन डीजे. थँक्यू. बघा डीजेवाल्यांची पण खासियत असते. मयूर डीजे कालपर्यंत विचार करता साहिल. आता जसा श्री आतमध्ये आला ना तसा त्याची जागा दाखवून देतोय का फेमस आहे. आल्या आल्याच कुठेतरी प्रेक्षकांचं मन जिंकून घेण्याचा प्रयत्न आणि जिंकले. पहिल्या 4-5 गाण्यात कुठेतरी प्रेक्षकांचं मन जिंकून केलं. पुन्हा त्या लॉंगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. आता धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बदलेली आहे. अच्छा पंचांनी स्टेप दिलेला आहे. स्टेपची अपील होती, आता पंचांनी स्टेप दिलाय. आता म्हणजे हा निर्धाव चेंडू असेल. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे 5. घेऊया छोटासा ब्रेक. ऐकूया श्रीमधीर संगीत. थँक्यू. चला सोनू गोलंदाजी मारवरती. पहिला सामना करतील निखिल. सांघिक दुसरं षटक घेऊन आलेत आपल्या संघासाठी. पहिला चेंडू वेगवान जलद गतीने टाकण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या चेंडू पार पडलाय. तर सोनूला सतत 3 दिवस ग्राउंडचा अनुभव आलेला आहे. दाखवून देताना मैदानाच्या आतमध्ये एक जलद गती मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना जलद गतीने चेंडू हाताळला. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. दिशा दाखवण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू फाइंडलेगच्या दिशेने ट्रॅव्हल करेल का? नाही नाही. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. चला पारितोषिक आलेले आहे. जर का निखिलने लगातार 3 चौकार मारले तर आशुतोष डोंगरेजी यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत. निखिल लगातार 3 चौकारासाठी आशुतोष डोंगरे यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहे. सामन्यामध्ये कुठेतरी मार्केट करताना
अक्ष आकाश गर्दी यांच्या वाढदिवसानिमित्त विरार क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने अक्ष इलेव्हन डोंगरपाडा चषक. आता पंचांना हात खोलण्याची संधी, पंच वाईटचा इशारा दिशेने दाखवताना हार्ड लक गुड लक. पहिल्या मॅच मध्ये बॅट थोडी कमी पडली पण नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू अडवलाय. यष्ट्यांवर मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता सोनू एक चांगलं षटक. आता धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 7, 4 चेंडू 7 धावा, 3 चेंडू 7 धावा. 3 मध्ये तब्बल 2 निर्धाव चेंडू हाताळलेत. म्हणजे एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. हैदर चांगला ट्राय होता पण चेंडू ट्रॅव्हल केला सीमारेषा पार. कमांड डीजे. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. थँक्यू. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 11 11 धावा. सोनू स्टंप मागतोय. इष्ट उद्ध्वस्त करेल का कव्हर द्यायला सांगितलेला होता. फुलटॉ चेंडू पुन्हा एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. चेंडू ट्रॅव्हल केला सीमारेषा पार. कमांड डीजे. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 15. शेवटचा चेंडू मार्गस्थ दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने भिरकावून दिला चेंडू सीमारेषा पार. कमांड डीजे. थँक्यू डीजे. चला निखिल साठी पारितोषिक आहे लगातार 3 चौकासाठी पण लगातार 3 चौके मैदानाच्या दीपक यांनी मारून दाखवलं. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एक निर्धाव चेंडूची सांगता. आदरणीय वामनजी पाटील माजी नगरसेवक यांचं मंचावरती आगमन होताना दिसते. अक्ष इलेव्हन डोंगरपाडा चषक 2024. आदरणीय माजी नगरसेवक वामन पाटील यांना विनंती व्यासपीठावरती स्थान व्हायचंय. अक्ष इलेव्हन डोंगरपाडा चषक 2024 मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मनाचा प्रयत्न. जर का चेंडू कुठे कलेक्ट झाला असता तर कुठेतरी धावचीची संधी बनली असती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बसेल 2-1-21 रन ऑन बोर्ड. 3 चेंडू 21 धावा. निखिल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिद्धेश चेंडूवर येते. एक चांगली फेकी पण आता चेंडू प्रॉपर कलेक्ट नाही झाला. रिक्षा आली होती परफेक्ट डोंगरपाडा गावात पण पार्किंग थोडीशी चुकली. त्याचा पुरेपूर फायदा उचलला. एक धावफलकामध्ये ऍड होताना 22-22 रन ऑन बोर्ड. चार चेंडू 22 धावा. येणारे 2 चेंडू कुठेतरी सामन्यात धावफळ किती देऊ शकतो सांगू शकतो. फुल टॉस चेंडू. आता पंचांचं कुठेतरी पंचांना कन्फ्युज करणारा. पंचांनी इशारा दिला चौकार. आता विघ्नेश फायटर संघ चर्चा होईल.
चला पंचांनी चौकार दिला म्हणजे डीजेला संधी आहे. कमॉन डीजे. थँक्यू. चला शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील धावसंख्या 26-6. फुलटो चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या संख्या 27. 27 धावा ऑन बोर्ड. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत सुमधीर संगीत. थँक्यू डीजे. गोलंदाजी मारा विचार करतो सुशांत. मागच्या मॅच मध्ये एक चांगली खेळी दाखवली त्यांनी त्याच्या बॅटमधून. त्याची भूमिका काय होती, संघाकडून एक चांगली भूमिका त्याने पार पडली यशस्वीरित्या. BV एकलव्य संघाचा विचार केला तर सर्वजण गाडीवर बसले, म्हणजे घरी आज क्वालिफाय होऊन गाडीवर बसूनच जायचं असेल. आणि विक्की ज्या प्रकारे बसलाय तसं मॅन ऑफ द मॅच घालून हक्कानीच बसलाय. म्हणजे संघाकडून चांगली खेळ दाखवणारा एकमेव खेळाडू आहे टॉप 10 मध्ये. जेव्हा पण विराट क्रिकेट असोसिएशनचे नाव घेतलं जाईल तेव्हा या खेळाडूला आठवत येईल. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. त्याच दर्जाचे क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता. ज्या प्रकारे शॉट मारला होता तसंच क्षेत्ररक्षण लॉंग ऑनच्या दिशेने कुठेतरी बघायला मिळालं. आता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश फायटर या संघासाठी मोय मोय कुठेतरी चेंडू तर लागला पण कुठेतरी बेल्स पडल्या नाही. पंच सुद्धा हसतायत. पंच सुद्धा सामन्याची मजा घेताना दिसत आहेत. पंचांचा विचार केला तर आदरणीय गंभीर पाटीलजी वसई विरार तालुक्यातील एक नावाजलेले पंच. लहान मुळा प्रत्येक खेळाडू यांना ओळखत असेल. ओपनचे सामने असो बॉक्स क्रिकेटचे सामने सर्व ठिकाणी एक कनिष्ठतेने उभे असतील. मेन अंपायरची भूमिका निबंधन. आता वाईटचा इशारा करून दाखवताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बदले 2929 ऑन बोर्ड. पुन्हा लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी आता आम्हाला कन्फ्युज केले. थर्ड अंपायर कुठे डिसिजन चेक करून सांगतील. पंचांचा रिव्ह्यू आहे ना. पंचन नयन तांडीलजी TBN सॉफ्टवेअरचे कॉम्प्युटर मॅन. चला आता धगधग वाढणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर NOTOUT नॉट आउट. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 30 रन ऑन बोर्ड. 30 धावा. 3 चेंडू 30 धावा. 30 रन ऑन बोर्ड. निखिल याच्यासाठी पारितोषिक लागले लगातार 3 चौकारासाठी. आता मैदानाच्या आतमध्ये चुकी घडली. चुकी. एक लेझी चौकार. देऊया डीजेला संधी. कमॉन डीजे. सोडून जायचं नाही. थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार केला तर 34 रन ऑन बोर्ड. 34 धावा. एक चौकार दीपक याच्या बॅट मधून. चुकीच्या रूपात निखिलच्या बॅट मधून चौकार दिसला. चौकाराने मोमेंटम कुठेतरी शिफ्ट झाला असेल. पुन्हा एकदा उलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय गॅप मध्ये. कमॉन डीजे. थँक्यू. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे नो बॉल साठी. हाईटचा नो. वरतून फ्लाइट. आकाश खरे त्यांना विनंती असेल समालोचन कक्षाकडे यायचंय. कोणाचा रिव्ह्यू आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चला आता समीकरण कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये बिघडणार आणि रंगणार आहे हा सामना. 9+4 अशा 5 धावा ऍड होताना धाव वर्गामध्ये 39 रन ऑन बोर्ड.
4 चेंडू आणि 39. चला पारितोषिक लागलेलं आहे आशुतोष कांबळे यांच्याकडून लगातार 3 चौकारासाठी. आशुतोष डोंगरे 500. आता 2 चौकार आलेले आहेत लगातार. तिसरा चौकार पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने कुठेतरी माझ्याच तोंडावर मारण्याचा प्रयत्न होता. कमान डीजे. लगीन झाल्यावर जावी नाही गा, समजू नको मला भोळी. सचाग बायको झालीस तर मी देईन फुटाची कोळी. लगीन झाल्यावर जावी नाही गा, समजू नको मला भोळी. थँक्यू. लगातार 3 चौकार मारलेले आहेत आणि चौथा येतोय का? नाही नाही नाही. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 44. जे पारितोषिक लावलं होतं ते पारितोषिक जमा करायचं आहे. 44 धावा. चिंगारिया ये जो मेरे सीने में. चला हॅलो हॅलो. हॅलो हॅलो माईक बंद आहे. हॅलो हॅलो. ठेव बाई मागे ठेव. हॅलो 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 हॅलो. चला यानंतर मॅचचा टॉस असेल. टार्गेट 45. एक मोठं आव्हान आहे. नेमा बॉईज विरुद्ध बीव्ही एकलव्य. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. नेमा बॉईज विरुद्ध बीव्ही एकलव्य. मारुती दा एक यंगस्टर आता बोलू शकतात. आता एक फिटनेस आहे या वयात सुद्धा त्यांच्याकडे. चला सोनू आणि सिद्धेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. दीपक गोलंदाजी मारवरती सज्ज. पहिला चेंडू फिरून आणण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक सुरेख सुरेख बॅट ज्या प्रकारे वळली त्याच प्रकारे जाण्याचा प्रयत्न आणि एक चांगला यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची सांगता. ओके थँक्यू. ज्यांनी जे पारितोषिक लावलं होतं ते पारितोषिक समालोचन कक्षाकडे जमा झालेलं आहे. मनापासून आभार असेल तुमचं. पंचाव. ओके वाईटचा इशारा दाखवतात. 1-1. चला नाणेफेक असेल. बीव्ही एकलव्य. आदरणीय माजी नगरसेवक वामन पाटील यांना विनंती असेल त्यांनी टॉस साठी यायचं आहे. बीव्ही एकलव्य विरुद्ध नेमा बॉईज या दोन संघात टॉस होताना दोन्ही संघ पहिल्या सामन्यात विजयीपद घेऊन आलेले आहेत. टॉस स्टेज वरतून खालती आलेला आहे. आता टॉस चेक केला जाणार आहे का? बीव्ही एकलव्य. अच्छा कॉंग्रॅच्युलेशन मारुतीदा. बीव्ही एकलव्य नाणेफेक जिंकलेली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती 2 बॉल 5 आणि सोनू आता बॅक टू द पवेलियन.
डायरेक्ट षटकार. कमॉन डीजे. चिंगारिया ये जो मेरे सी हॅलो 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 असू. हॅलो हॅलो हॅलो. चला वेलकम बॅक टू मॅच. विघ्नेश फायटर पीसीसी. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पण आता कुठेतरी पीसीसी या संघाच्या खेळाडूंनी कुठेतरी बांधून ठेवले. हात खोलण्याचा मोकाच नाही दिला विघ्नेश फायटर या दोन्ही खेळाडूंना. सिद्धेश आणि सुशांतची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्ग निखिल. त्यासाठी आशुतोष यांच्याकडून पारितोषिक जमा झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. अक्षय लेवण डोंगरपाडा चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. कालचा गुरुवारचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस शुक्रवार. कालच्या दिवशी ओम साई मनवेलपाडा विरुद्ध आणि ओम साई मनवेलपाडा आणि एमसीसी कार्ड हे दोन संघ क्वालिफाय झाले टॉप 8च्या स्पर्धेसाठी. संडेला नॉकआउटचं तिकीट त्यांना मिळालेलं आहे. आणि आजचा दुसरा दिवस चालू सामना विघ्नेश फायटर पीसीसी. विघ्नेश फायटर संघाचा विचार केला तर पहिला सामना विजयपद घेऊन आलेले आहेत. तदनंतर पीसीसी पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावी लागलेली आहे. लॉंगॉनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि चुकी. नाही चुकी घडता घडता वाचली. आता पंच ओके आम्हाला कन्फ्युज केलेले आहे. चला थर्ड अंपायर चेक करून सांगायचंय बाउंड्री आहे की नाही. हार्ड लक पीसीसी चौकार.
पुढे जाऊन पकडायचा चेंडू होता पण कुठेतरी मागे येऊन पकडण्याचा प्रयत्न. धावसंख्या थँक्यू. चला टीम मीटिंग थोडी कमी करायचं, वेळेचं बंधन आहे. 15 मिनिटाचा अवधी, 4 षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या झालेली 18. शेवटचा चेंडू मार्गस्थ. 118 रन ऑन बोर्ड, 18 धावा. एक महत्वाचा सामना पीसीसी विघ्नेश फायटर दोन्ही संघ. रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट, चेंडू गॅप मध्ये ढकेललाय, चेंडू जातोय सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 22 आणि जिंकण्यासाठी अजून धावा पाहिजे असतील त्या 23. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू डॉट. आता कुठेतरी समीकरण चेंज होणार. 11-23 ची ही मॅच. हा सामना सुद्धा लागणार आहे. सिद्धेशला आता कुठेतरी जबाबदारी घेऊन घ्यायला सांगेल. आता उजव्या यष्टीच्या बाहेर म्हणजेच वाईट चेंडू. अकरा 22 ची ही मॅच. मिड विकेटवरती मारण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. आता चुकी घडली, चुकी कसली घडली तर स्टंपला ऑलरेडीच पाय लागला. तर पंच ओके, पंचांनी स्टेप साठी रेफर केलंय. स्टेप चेक करायचंय, स्टेप चेक करायचंय. चला थँक्यू. स्टेप नाही आहे पंच. चला दोन चेंडू 24 धावा. ह्या सामन्यात हा षटक एक निर्णायक षटक आता होत आहेत. फिरून मारण्याचा प्रयत्न पण एकेरी धावेने संतुष्ट व्हायला लागेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली ती 25 धावा. 9 चेंडू आणि 20 धावा जिंकण्यासाठी पाहिजे असतील. एक महत्वाची मॅच 9-20. हा सामना सुद्धा लास्ट चेंडू पर्यंत कुठेतरी जाताना दिसणार आहे. आता 9 पंचांचा नोचा इशारा. आता 9-18 अशी मॅच येणार. 9+1 अशा 2 धावा धावफलकात ऍड. 9 चेंडू 18 धावा. आता नंतर येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. चला फ्री हिट. फ्री हिटचा एवढा पुरेसा फायदा कालपर्यंत कोणी करताना दिसला नाही. आता फ्री हिट वरती फायदा दिसेल का? फुल टॉस चेंडू. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये निघेलच्या मध्ये. धावचीची संधी. एवढा स्लो नाही चालणार, एवढा स्लो येऊन नाही चालणार. थँक्यू. स्टेपचा रिव्ह्यू, फिल्डिंगने टीमने रिव्ह्यू घेतलेला.
एकच रिव्ह्यू असतो. जर का तुम्ही पहिला रिव्ह्यू घेतला असेल तर आता परत रिव्ह्यू घेऊ नाही शकत. चला हा सामना कुठेतरी 8-18 ही मॅच. चला 8 चेंडू मध्ये 18 धावा. विघ्नेश फायटर का पीसीसी. स्वीप मारायचा प्रयत्न. त्या 2 कॅन्सल असतील ना पंच या आधीच्या आधी. ओके तो स्टेप होता म्हणजे निर्धाव चेंडू. आता 7-17 ही मॅच. 7 चेंडू 17 धावा. फुलटॉस चेंडू असा पुरेपूर असा फायदा नाही. निखिल स्वतः चेंडूवर येताना दिसते. एक चांगलं क्षेत्ररक्षण धावचीच्या रूपात गडी बाद. फुलता एक मी बापाचा रुबाब माझा राजाचा किसन कन्हैया पोरींचा पण दिवाना माझे राणीचा. आग इंस्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड आहे. थँक्यू. पंच चेक करायचंय बॉल लागलाय की नाही. फक्त अंपायर रिव्ह्यू आहे. पंच चेक करायचंय. NOTOUT ओनली रेड सिग्नल आउट. गडी बाद. आता सामना रंगणार आहे. शेवटच्या षटकात सामना पाहिजे असतील तर किती पाहिजेत. एक रन आहे ना. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज असणार आहे. टाइम चला. चला वेळेचं बंधन असे. टाइम लावलंय स्कोररने. डायरेक्ट पेनल्टी असताना आयोजन कमिटीकडून जर का 15 मिनिटापेक्षा जास्त अवधी घेतला तर ह्याची सुद्धा उपस्थित 6 संघ यांनी नोंद होत्या. 5 संघ सॉरी. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि आता मना केले. चला जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत आहे आमची पावर हाय धनका तुम्हाला सोसायचा नाही आपली यारी. लय भन्नाट हाय आपली यारी लय भन्नाट हाय. थँक्यू. चला थोडी घाई करायची आहे. ऑलरेडी लॉंग ऑन जयश्री मारण्याचा प्रयत्न आणि एक चांगला चौकार. कमाल डीजे. चार 12. आता कुठेतरी 3-12 निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू 12 धावा. चला 3 चेंडू 12 धावा क्षमता आहे. लॉंगॉनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार. कमाल डीजे. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. थँक्यू. चला 2 चेंडू 8 धावा. सामना रंगणार आहे कुठेतरी. सुशांत यांनी मागच्या मॅच मध्ये लगातार 3 चेंडूवर 3 चौकार मारले होते. क्षमता आहे. 2 चेंडू 8 धावा. आता रचनात्मक खेळ खेळण्याचा प्रयत्न आणि आता ती खेळ प्रयत्न कुठेतरी
स्टॉप करावे लागतील. आता कुठेतरी फेल होतोय. सरळ मारण्याचा चेंडू होता पण एक रचनात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न कुठेतरी विफल ठरला. आता एक चेंडू 8 धावा. चला आता पुणे पूर्ण 3 स्टंप टाकून उभे आहेत. आता नो वाईड कुठेतरी विघ्नेश फायटर वाट बघू शकते. अन्यथा पीसीसी बघा क्षमता होती, हाई शॉट चांगला होता. कॉंग्रॅच्युलेशन पीसीसी, हार्ड लक विघ्नेश फायटर.